नव्या शैक्षणिक वर्षाच्या पूर्वसंध्येला अमरावती महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने मनपा शाळातील मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी भव्य कार्यप्रेरणा शिबिराचे आयोजन करण्यात आले। शिक्षण सभापती ॲडव्होकेट प्रीतीताई हर्षल रेवाने यांच्या पुढाकारातून झालेल्या या शिबिरात मनपा संचालित 63 शाळांतील शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। राजकमल चौक येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते झाले। यावेळी आयुक्त वर्षा लड्डा, उपायुक्त नरेंद्र वानखडे यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते। शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी माझी शाळा बदलताना या विषयावर मार्गदर्शन करत शिक्षकांनी विद्यार्थी केंद्रित शिक्षणाला प्राधान्य द्यावे, प्रत्येक विद्यार्थ्याच्या अध्ययन क्षमतेनुसार अध्यापन करावे आणि शाळाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत असे आवाहन केले। तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 कौशल्यधारक शिक्षण, इंग्रजी शाळेचे वाढते महत्त्व, डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या अध्यापनात प्रभावी वापर करणाऱ्यांवर त्यांनी भर दिला। बदलत्या काळानुसार शिक्षकांनीही सतत स्वतःला अद्ययावत ठेवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली। यावेळी सौ मानवी नवलानी यांनी इंग्रजी भाषेची भीती दूर करून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी संवादात्मक आणि आनंददायी अध्यापन पद्धती अवलंबण्याचा सल्ला दिला। शिक्षण सभापती ॲडव्होकेट प्रीतीताई हर्षल रेवाने यांनी मनपा शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अशा कार्यप्रेरणा शिबिरांची गरज अधोरेखित करत प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी आधुनिक शिक्षण पद्धती स्वीकाराव्यात असे सांगितले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम यांनी केले। सूत्रसंचालन योगेश राणे यांनी तर आभार प्रदर्शन पंकज कुमार सबकाड यांनी केले। या शिबिरामुळे शिक्षकांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी नवी ऊर्जा, नवी दिशा आणि विद्यार्थी केंद्र शिक्षणाचा संकल्प मिळाल्याची भावना सहभागी शिक्षकांनी व्यक्त केली।